टोटल महाराष्ट्राचं एवढे वाईट दिवस आलेत. मतदान व्हायला पाहिजे 80-85. एखादं गाव आहे का तिथं 80-85 झालं, नाही तर सरासरीत मतदान किती आहे? 60% मतदानावर सरकार निवडताच येत नाही. कसं काय येईल? 60 मध्ये 30% त्यांचीच आहेत. म्हणजे डेरे त्यांच्या आहे, शाळा त्यांच्या आहे, पतसंस्था त्यांच्या आहे, बचत गट त्यांच्या आहे, बँका त्यांच्या आहे. 30 गेली, राहिली किती? 30. 15 त्यांनी पोषेलच 3 महिने. किती राहिले? 15. 10 चपटीवारी हिंडत येतात. मग 5%च मतदान झालं. आणि मतदान कमी का व्हायला लागलं तर ह्या समाजाला, या वरच्या मंडळीनं 100-50 घ्यायची सवय लावली महाराज. सगळ्यात मोठा तोटा तो झाला. आज शहाण्या माणसांना पैसा मिळावा याची अपेक्षा तयार झाली. काय मध्ये तुमचं? पाटील लोक पैसे घेतात मतदानाचे. पाटील देशमुख नाही काय पाहत मी आपण फुगीर मतदार आहे. मी कधी बी पहिल्यांदा मतदान करीत असतो महाराज. सकाळी उठल्याबरोबर 7:30ला जाणार, पहिलं मतदान. पायी जाणार, कोणाच्या गाडीवर जायचं नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, बटन दाबून यायचं, कोणाच्या गाडीवर यायचं नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाला रामराम घालायचं नाही, कोणाचा चहा सुद्धा प्यायचं नाही, कोणाखाली कांड व्हायचं नाही. 5 वर्षे कोणालाही खासवायला मोकळा. आता तुम्हाला बोलता का म्हणून येत नाही, तुम्ही कांडे होईल मंडळी. अजून 5-10 वर्षाने इतके वाईट दिवस येणार आहे या गोष्टीवर. आत्ता शिकत पैशाची सुरुवात झाली, सरलाट. अजून 2-4 वर्ष, 1-2-3 निवडणुका झाल्या ना महाराज, इतकं समाजाचं चित्र वाईट होईल का प्रचारच करायचा नाही. घरी पैसे नेऊन द्या, बटन दाबून घ्या. इतके वाईट दिवस येतील महाराज. आणि आताही जवळजवळ 80% लोक पैशाची अपेक्षा करतात. आणि मतदान कमी होतं त्याला हे कारण आहे, पैसे मिळाले नाही का तो तिकडं जात. बरं, ज्याच्या का वाटाय दिले तो त्या दिवशी गावातच येत नाही. घोटाळा झालाय. जरा जाणकार तरुण मंडळी ध्यानात ठेवा. राष्ट्र जसं टिकवायचं आहे तशी लोकशाही टिकवायची आहे. आणि लोकशाही टिकवायची असेल तर प्रत्येक नागरिक जागरूक असावा. आज आपल्याला सीमेवर जसं लढायचं, लढायला युद्ध सीमेवर कोणीतरी आहे म्हणून राष्ट्र सुरक्षित आहे, तसं तुम्ही लोकशाहीचे घटक आहात. नागरिकांना जागरूक राहिलं पाहिजे. सगळी कामं सरकारनं नाही करायची. गावातली हागणदारी मुक्त सरकारनं नाही करायची, ती गावानं झक मारली पाहिजे. कायची हागणदारी, कायचं काय, जे झालंय तेच राहिले. कुठं काय झालंय? गावात घुसलं, बाई उभीच तांब्या घेऊ, गाडी आली का उठली बाई.